करवीर तालुक्यातील परिते, म्हाळुंगे, बेले परिसरामध्ये बिबट्यासह 2 पिलांचा वावर असल्याची माहिती परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली। त्यामुळे या परिसरामध्ये मोठी चर्चा सुरू झाली। दरम्यान वन विभागाने त्याची खात्री करण्यासाठी बिबट्याचे दर्शन झालेल्या संबंधित शेतकऱ्यांकडून माहिती घेतली आणि त्याचा माग शोधला। काही ठिकाणी बिबट्याचे लहान मोठे पायाचे ठसे निदर्शनास आले। त्या परिसरामध्ये एक माद आणि 2 पिलं यांचा वावर असल्याचे निश्चित झालंय। त्या अनुषंगाने वन विभागाने शोध मोहीम सुरू केली आहे। त्या परिसरात शेतकऱ्यांनी टाळावं असं आवाहन वन विभागाने केलंय। गव्यांच्या कळपामुळे दहशतीखाली असलेल्या शेतकऱ्यांना आता बिबट्याच्या वावराचीही भीती भेडसावू लागली आहे। करवीर तालुक्यातील बेले इथल्या घाटमाई खडी या शेतामध्ये काशीनाथ लांबोरे आणि त्यांच्या पत्नी गवत कापण्यासाठी गेल्या होत्या। त्यांना एक बिबट्या आणि 2 पिलं निदर्शनास आली। त्यावर घाबरलेल्या लांबोरे यांनी तिथून पळ काढत ही बातमी गावात सांगितली। हे बिबटे परितेच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली। दरम्यान काही अतिउत्साही मंडळींनी एआयच्या माध्यमातून बिबटे गावातच फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण पसरलं। याच दरम्यान अशोक कारंडे हे शेतकरी कारंडे नाळवा या शेतामध्ये उसाला पाणी पाजत असताना त्यांना 10 फूट अंतरावरून बिबट्या गुरगुरत असल्याचा आवाज आला। त्यांनी पाहिला असता एक बिबट्या आणि 2 पिलं त्याच्या सोबत असल्याचं पाहून त्यांनी तिथून पळ काढला। शेतात मला सकाळी 9च्या 9:30च्या दरम्यान फोन आला होता, बिबट्या आलाय म्हणून। परत मी पाणी संपवून घरला जाणार होतो, तो पाणी अपुरं राहिल्यामुळे मी थांबलो गेलो। तेवढं ते बिबट्या आल्याला आरडायला लागला वर, खार खार असा आवाज काढायला लागल्यावर मी उठून बघितल्यानंतर ते दिसाले। एक पिल्ली, 2 पिल्लीनी एक मादी होती। परत मी तिथे बघितल्याने पळून गेलो खाली घराकडे। 6-7 महिन्यांपूर्वी परिते इथं 2 शेतकऱ्यांना गव्याच्या हल्ल्याला सामोरं जावं लागलं होतं। त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते। गव्याची दहशत कायम असताना आता त्यात बिबट्याची भर पडल्यानं शेतकरी भयभीत झाले आहेत। वन विभागाने त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सरपंच मनोज पाटील यांनी केली आहे। त्याने गेल्या काही महिन्यांपासून म्हणजे मला आठवतंय गेल्या 6-7 महिन्यापूर्वी एप्रिल-मेच्या दरम्यान आमच्या गावामध्ये गव्यांचा हल्ला झाला होता। त्यामध्ये आमच्या गावातील 2 शेतकरी जखमी झाले होते। त्या प्रकारातून गावातले ग्रामस्थ सावरत नाहीत तोवर आता कालपासून ह्या बिबट्याची दहशत आमच्या गावात सुरू झालेली आहे। एका अर्थानं काल जसा आमच्या बेलेच्या हद्दीतून आमच्या गावात बिबट्या बघितला, शेतकऱ्यांनी अगदी जवळून बघितला। त्यानंतर गावामध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। तेव्हा माझी सगळं प्रशासनाला आणि विभागाला विनंती आहे की या अशा वारंवार होत असलेल्या वन्य प्राण्यांचा उपद्रवामुळे गावामध्ये किंवा शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरत आहे। तेव्हा योग्य ती उपाययोजना आणि प्रशासकीय लेवलला त्याचे उपाययोजना कराव्यात अशी। दरम्यान वन विभागाने शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या माहितीनुसार बिबट्यांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे। त्यांना काही ठिकाणी बिबट्यांच्या लहान मोठ्या पायांचे ठसे आढळल्याचं कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलंय। वन विभागाने ड्रोनद्वारे दुपारी आणि संध्याकाळी शोध मोहीम राबवली। त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वन्य प्राणी बिबट हा दिसून आला नाही। तर आज सकाळी बिबट्याचे पायाचे ठसे दिसतात का याची चौकशी केली असता अशोक कारंडे यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्याचे ठसे पाणी पाटाला असल्यामुळे अस्पष्ट दिसून येत आहेत। त्यामुळे बिबट्याचा असण्याची शक्यता नाकारता येणार नाही। वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीतील हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत चाललाय। त्याची कारणं शोधून उपाययोजना करणं गरजेचं आहे।